असे माझ्या मागे सगळे धबधबे दिसतंय, एकदम छान दिसतंय ना, एकदम भारी दिसतंय ना एकदम. तर तुम्हाला इतकी छान मस्त सुंदर असे धबधबे दाखवते. असं माझ्या मागे एरिया दिसतो, इतकं छान धबधबा दिसतोय तिथे आणि कपाल आहे बघू शकता, इतके छान आहे. तर ह्या ठिकाणी बघू शकता रानभाज्या सगळ्या भेटतात इथे या साईडला आणि ह्या बांबू पण आलेले तुम्हाला दाखवते. तर ही आंबा चिंच आहे, जंगलातली आहे ना. तर बघू बरं खाऊन कशी. कुठून आणले ताई हे तुम्ही? जंगलातून आणले ताई. जंगलातून झाडं असेल ना, मोठं झाड झालं असेल. गाडी जेवण करून घेतलं, म्हटलं मग भाज्या दाखवू. तर इथे आणलेलं आहे मस्त केळीचं. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली होम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज हॉस्पिटलमधून आम्ही चाललेलो आहे. बघू आता कुठे जातो फिरायला, अजून ठरलं नाही आहे. इथे मी मस्त असा टॉप नवीन घातलेला आहे, तर तुम्हाला दाखवते कसा आहे पूर्ण माझा लूक. चला. तर माझा आजचा असा लूक आहे, मस्त असा टॉप घातलेला आहे, क्रॉप टॉप आणि जीन्स घातली आणि पर्स आणि घेतलेला कसं वाटलं नक्की सांगा. कसं आता तिकडे गेल्यावर पाऊस उतरता येतं का नाही बघू आपण. आता इथे पेट्रोल पंपावर आलो आणि पेट्रोल टाकतो आणि पेट्रोल नाही म्हणजे डिझेल टाकतो. तर इथे मस्त पालखी आहे त्र्यंबकेश्वरला जाणारी आणि आता सुरूच होणार आहे लवकरच. तर बघू आता इतका पाऊस आहे जोरात, खाली उतरता येतं की नाही काही नाही भाज्या घ्यायला. तर अजून काही ठरलं नाही. वैभव आता म्हणताय पुढे जाऊन बघू आपण, जर कमी पाऊस झाला तर जाऊ आपण, नाहीतर मग घरीच जाऊ असा प्लॅन ठरलाय. तर बघू आता काय. तर इथे बघू शकता त्र्यंबकेश्वर इथे ब्रह्मगिरीला राहते ना पालखी. उलटा तो बघ, तो उलट वॉटरफॉल तो उलट. हा तो वरती जातो, ते उलटे जातात. बाप, तो तुम्हाला दिसत असेल तिथे उलटा वॉटरफॉल आहे, असं वरती जातो. तू करून उलटे वरती. हा ना तेच नाही दिसतंय ते झूम करून. हा आणि एवढे वॉटरफॉल आहे बापरे. लिटरली इकडचा किती मोठा वॉटरफॉल. इथे तर भारी आवाज येत असेल, तो डायरेक्ट वरतून येतोय ना. हे पूर्ण लाईनच आहे वॉटरफॉलची. तिकडे नाही राहत आहेत का त्या साईडला बघायला? नाही तर भारी गेलं असं लांबून बघितलं असेल सगळे. तर इथे तुम्हाला दाखवते धबधबे वॉटरफॉल वातावरण तुम्हाला झूम करून दाखवते. असे माझ्या मागे सगळे धबधबे दिसतंय, एकदम छान दिसतंय ना, एकदम भारी दिसतंय ना, एकदम भारी. थोडी बघू शकता.
एकाच ठिकाणी तुम्हाला एवढे सारी वॉटरफॉल दिसतील आणि इतके सुंदर आहे. रिव्हर वरती पण जातं, वरती जातं, वरती पाणी निघून जातं. वेगळं दाखवलं तुम्हाला. इतकी गर्दी आज तुम्हाला दाखवते. खूप गाड्या उभ्या आहे आणि भारी भारी एकदम धबधबे एकदम तुम्हाला दाखवलेच. ते बघण्यासाठी लोक खूप येतात. मला इकडे इतकी गर्दी का गाड्यांची. खूप एन्जॉय करतात सगळे इकडचे तिकडे. गुजरातचे पण आलेले बरं पोलीस सुद्धा आहे. तुम्हाला बघा इथे जायला. एरिया म्हणजे डोंगर किती छान दिसते. बापरे असे धबधबे दिसत आहे. लातांनी इतके धबधबे दिसत आहेत. वातावरण बघू शकता एकदम ग्रीनरी आहे. तर आता आपण पुढे जाऊन बघू अजून थोडस. तुला गरम पाहिजे का? थंडा हे सगळं खूप आलेले वरती. पाणी छान दिसतोय बघा. माझ्या मागे एरिया दिसतोय. इतका छान धबधबा दिसतोय तिथे आणि कपाल आहे. खूप भारी दिसतोय व्ह्यू. वाव. तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला ते नक्की सांगा. पैण्याकडचा आहे आणि इकडे सगळे गाड्या. इकडे पैण्याकडे धबधबा म्हणजे पैना इकडे आणि तिथे पैण्याचा धबधबा बघण्यासाठी जाता आपण. इथं पण धबधबा किती सुंदर आहे खाली. पैण्याला गेलो, तुम्हाला दाखवली तिथला व्ह्यू. इतका सुंदर व्ह्यू होता ना. खरंच तुम्ही या आणि बघा जर तुम्ही नाशिकमध्ये राहत असेल तर.
आणि इतकं भारी होतं ना, मला तर इतकं आवडलं. तिथे थोडेसे व्हिडिओ काढले, रील्स काढले आणि आता चालले तोरण घाटामध्ये. तिथे मस्त भाज्या घेऊ आपण, लहान भाज्या. ह्यावेळेस कोणत्या वेगळ्या भाज्या आल्या त्या घेऊ. आणि ती कियारा, आमची कियारा उतरतच नाही, खूप घाबरते पाण्याला नुसती. तर आता तिकडे चालू तोरण घाटामध्ये मस्त भाज्या घेऊ, लहान भाज्या. त्या कोणत्या कोणत्या भेटतात त्या तुम्हाला सांगतेच, आणि कोणत्या कोणत्या भेटतील त्या सुद्धा तुम्हाला दाखवते. चला आता वैभव इथे दुकानात गेले, काहीतरी खाण्यासाठी घेऊ, स्नॅक्स वगैरे. काय आंघोळ करायची धबधब्यामध्ये? किती सारे धबधबे होते, खरंच खूप छान व्ह्यू आहे. आणि इथून समोरच दुगनवाडीचा धबधबा पण आहे, तो एक दिवस आपण एक्सप्लोर करू नक्की. नक्की मला कमेंट करून सांगा की दुगनवाडीचा धबधबा तुम्हाला बघायचा आहे की नाही. जर तुम्ही सांगितलं की दाखव तर मी खरंच जाईल आणि असं दाखवेल. चला, कसे का चिंचा घ्या, छान आहे. छोटा धबधबा आहे बघ, आणि ते इथे तर भारी वाटत नाही, वेगळं वाटत ना. आणि छोटा धबधबा आहे बघ, छोटे छोटे धबधबे बघ किती भारी. वास आहे बरं का हे इथे हो, किती छान वाटते. छोटा धबधबा नाही, छोटा नदी आहे. मागच्या टाइमला आपण ज्या धबधब्यावर आलतो ना, तो धबधबा तुम्हाला दाखवते. केवढा मोठा, म्हणजे केवढं पाणी वाहत आहे ते तुम्हाला दाखवते मी. यासाठी मी बंद चालू केलं होतं, तुम्हाला दाखवते. तर इथून मागच्या गेलो होतो आपण खाली, मागच्या वेळेस इथे पाणी होता, आता पाणी आहे. तर बघू शकता धबधबा झाला आता छोटासा. किती कमी पाणी होतं ना आपण आलो तेव्हा, असं आहे. पाणी पण नव्हतं तिकडे. वरचं वातावरण बघू शकता. इथे लोक तिथे आंघोळ करत आहे. असा धबधबा आहे, खूप छान आहे. मग तिथे आलो होतो, एकदम भारी आहे. पण भीती वाटते, कारण खूप पाणी वाढलं तर काय करायचं म्हणून त्याच्यामुळे जाऊ दे. नंतर येऊ नेक्स्ट टाइमला, जेव्हा पाऊस कमी होईल ना त्यावेळेस. जेव्हा ना पाऊस कमी होईल ना त्यावेळेस येऊ. मस्त आता भाज्या घेऊ वगैरे जाताना, कारण पाऊस थांबलेला आहे, भाज्या घेता येतील पटापट. तर ह्या ठिकाणी बघू शकता लहान भाज्या सगळ्या भेटतात इथे या साईडला. आणि ह्या बांबू पण आलेले तुम्हाला दाखवते. केळीचं पण आलेलं रानकेळी असते का, बघू शकता. रानकेळी एवढं मोठं आलेलं आहे. आणि ही कोणती भाजी आहे लहान कापायची बरं. ही कितीला आहे? 20.
ही माठाची भाजी. अजून याची होती ना, काय म्हणतात, कुरडूची, ही ना कुरडूची. हा ती इकडे बघू बरं. 13 आहे ना, 13 आहे. मम्मी बोलणार. का गाडीत बसते तू? गाडीत बस. इथला आहे ना? काय झालं? गाडीत बसता. त्या गाडीत बसून तिला. मम्मी बोल. कोण? ही बाई एक नाही, भाजी मला घेतली. इथे काम आहे. ही भाजी घेतली. हा, हे. आणि हे दोन. यांची 20, त्यांची 10. त्यांची 20 आणि यांची 40. काय हे काय? ही गौरलाची भाजी कर. त्यांची किती आहे? 20. हा, यांचे यांची 40. आता भाजी घ्या. बघते ना आज. 40, 20, 60. बांबू. म्हणजे काय आहे हे? माशाची आहे. आणि ना बापरे पण चांगली लागते ही घेऊ. हे 2 घेऊ आपण. माशाची. बापरे पाऊस आला. पाऊस आलेला आहे. भाज्या घेत होतो इथं खूपच पाऊस आला होता जोरात. पुढचं काय दाखवता नाही आलं. तर बघू शकतो माझ्या बागेत छोटासा वॉटरफॉल आहे. भारी एकदम. आणि असं धुकं पडलेलं आहे. बघू शकता सगळं धुकं झालेलं आहे. आता उतर खाली. तीच आंबाची हा, त्र्यंबक पण गेली. आता इथे एक ठिकाणी आली खिकडी बघू शकता. अशा बघू शकता कसं हे नको पडून जाईल. तर इथे बघू शकता. बापरे रानकेळी कितीला आहे? 200 रुपये. 200. रानकेळी ना ही. 13 आहे का? आळू आळू. आळू आहे ना. पावसाळी आळू बघते बरं. रानचिंचा. काय घे? घ्या. कसं आहे? 20 रुपये द्रोण. हे करून मिळतं का? एकच घ्या ना. 20 रुपये द्रोण आहे. हा घ्या एक घेऊन. घे. तर ही आंबा चिंच आहे. जंगलातली आहे ना. तर बघू बरं खाऊन कशी. भारी पण गोड आणि आंबट आहे. जंगली चिंच आहे. पण कशी दिसते तुम्हाला दाखवते. तर बघू शकता. हे 200 रुपये किलो. तर अशी दिसते मस्त. कुठून आणले ताई हे तुम्ही? जंगलातून आणले ताई. जंगलातून. आणि झाडं असेल ना, मोठं झाड झालं असेल. मका घ्या म्हटलं. मोठं मका. जर का कसं काय दोन यांनी तोडलं? ते असं मस्त आहे. इथे रानचिंचा घेतलेल्या आहे. खूप छान मिळतात. मागच्या वर्षी खाल्ल्या होत्या. एक ठिकाणी मिळाल्या पण इथे मिळाल्या. आता बघतो आता अजून. क्रॅप तर खूप आहे आणि धुकं खूप आलेलं आहे. पाणी धुकं आणि इकडे पाऊस चालू आहे. तर अशी चिंचा घेतलेल्या आहे. रानचिंचा. भाज्या नव्हत्या इथे एवढ्या. खाली तिकडेच भाज्या होत्या.
नेहमीच्या आमच्या आवडत्या कॅफेमध्ये आलेलो आहे आणि बनमस्का पाव आणि काही चहा घेतलेला आहे. पाऊस बघू शकतो बाहेर, बापरे भरपूर पाऊस आहे. पाऊस चालू. काय खायचं? कसं आहे खाऊ पा बरं. कसं आहे या पण मस्त खाऊन झाला. आता कियाराला मोमोज घेतलेले आहे. हो ना कियारा, मोमोज खायचे. तर बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे, खूप पाऊस आहे. तर आता इथे मोमोज घेतो आणि मग घरी जातो, खाईल ती घरी पार्सल. चला आता घरी गेल्यावर तुम्हाला मस्त भाज्या दाखवते मी कोणकोणत्या भाज्या घेतल्या. चला घरी आलो आणि कियारासाठी मोमोज घेऊन आली. आणि ना भाज्या आता गाडीलाच आहे, कारण इतका पाऊस आहे खाली, तर त्याच्यामुळे काढलंच नाही, थोड्या वेळी काढू. पण ज्या लाल चिंच आहे ना ज्या घेतल्या तर त्या आणलेल्या आहेत, खूप छान लागतात. तर मध्ये ना असं एकदम डिफरंट फळ आहे आणि सेम चिंच लागते ना तशीच लागते, सेम टू सेम चिंच सारखी लागते. मध्ये येलो निघतं, तुम्हाला दाखवलं होतं मी, नंतर थोड्या वेळी दाखवते. तर एवढा वीजचा वाटा घेऊन आलेली आहे, डिफरंट आहे आणि खूप सुंदर लागतात. चिंच आहे त्याच्यापेक्षा भारी लागतात, एकदम मस्त चव लागते. तर त्या वरणामध्ये सुद्धा टाकू शकतो आपण. तर ते बोलले की वरणात पण टाकू शकतो, कढी केली तर कढीमध्ये पण यूज करू शकतो आणि अशा पण खाऊ शकतो. तर मस्त लाल चिंचा घेऊन आलेली आहे. आणि बाकी मग भाज्या आहेत तर त्या गाडीत आहे, तर त्या काढल्या ना त्यावेळेस दाखवते तुम्हाला कोणकोणत्या भाज्या आणल्या. आणि मस्त चहा वगैरे तिकडेच घेतला आणि आता जेवणाची तयारी बघू आता. तर चला बोलते नंतर डायरेक्ट तुमच्याशी. तर मस्त जेवण झालं आणि जेवण करून घेतलं, म्हटलं मग भाज्या दाखवू. तर इथे आणलेलं आहे मस्त केळीचं फूल, बघू शकता. तर ही रान केळी आहे जंगलातली आणि त्याच्यात असे फुलं निघतात, बघू शकता इथे दिलेलं आहे. पटापट दाखवते का नाव लिहायचं आहे. इथे तेलाची भाजी घेऊन आलेली आहे, 2 जुड्या तेलाच्या, बघू शकता. त्याच्यानंतर ही कसली काय माहिती, याच्यात व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण ही पण आहे एक भाजी. तर त्याचं नाव माहीत झालं तर मी सांगेल नंतर जेव्हा करायच्या वेळेस. आणि ही बाफळ्याची भाजी आहे, ही तर खूप छान लागते बाफळीची. तर एवढ्या मी रान भाज्या घेऊन आलेली बघू शकता. तर असा होता माझा पूर्ण व्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि एवढ्या भाज्या घेतलेल्या आहे मी. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.